नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहत असाल आपण डाळी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतली आणि मसूर डाळ घेतली. आपण सेम प्रमाणामध्ये लहान वाटीच्या मेजरमेंटने ह्या 3 वाट्या डाळी घेतलेल्या आहेत आणि त्या डाळी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण पावडर लावलेली असते. पण ह्या घरच्याच डाळी असल्यामुळे स्वच्छ आहेत. मी धुवून घेत आहे तरीसुद्धा. आता ह्या डाळी धुवून साईडला ठेवल्यात. आपण एक टोमॅटो कट करून घेणार आहोत. तुम्हाला थोडासा आवाज वेगळा वाटत असेल, तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत आहे. आता ह्या ठिकाणी डाळीमध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि आपल्याला दुसरा आणखीन ह्या ठिकाणी कांदासुद्धा कट करून घ्यायचे. अगदी छान भन्नाट सुट्टीच्या दिवशी जर दिवसभर तुम्ही हा पदार्थ बनवता सर्वजण आवडीने खातील, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त टोमॅटो आणि कांदा टाकायचे. तर फटकन आपण हा कांदा टाकून देऊया. आता हे सर्व धुवून घेतलेलं आहे. आपण आता हे कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. जसे की नेहमी आपण डाळीमध्ये पाणी टाकतो तितकंच पाणी आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी आता मी गॅसवरती ठेवलेला आहे. आता पुढची तयारी आपल्याला करायची. आता ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये आता आपल्याला जसं की नेहमी आपण दाल बाटी बनवतो, पण आज आपल्याला घरच्याच पिठापासून अगदी भन्नाट आणि मस्त कुरकुरीत दाल बाटी कशी बनवायचं ते पाहायचं. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता 4 पळ्या इतकं मी ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच पळीनं 1 पळी आपण बेसन पीठ आणि 2 पळी इतका आपण रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो आपण चाळून घेतलेला आहे आणि 1 पळी इतका आपण ह्या ठिकाणी आता तांदळाचं पीठ टाकून देणार आहोत. आता ह्यामध्ये 1 पळी मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे. थोडं स्किप झालेलं आहे. एकच पळी आपल्याला ज्वारीचं पीठसुद्धा टाकायचं आहे. आता ओवा जे आहे त्या भरपूर अशा टाकायचे, थोडंसं चोळून टाकायचं, वास येईल. आता ओवा टाकून झालं की या ठिकाणी आपण 1 चमचा इतके आपण तीळ घेतलेले आहेत. तीळ स्किप केलं तरीसुद्धा चालतात. 1 चमचा जिरे टाकायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. फक्त मीठ टाकलं तरीसुद्धा अगदी छान चमचमीत बनून तयार होतात. थोडीशी हळद टाकलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ छान आपलं मिक्स झालेलं आहे. लाल तिखट मीठ पूर्ण पिठाला जे आहे ते आपलं लावून झालेलं आहे. आता पीठ तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, पाणी घ्यायचं आणि पाणी आपल्याला थोडं थोडं टाकत व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. जसं की नेहमी आपण पीठ जसं चपातीचं मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. आता ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेईन. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी आपलं पीठ छान मळून झाले पाहू शकता. ह्या ठिकाणी अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ ठेवलेलं आहे, घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता एक ह्याचा आपल्याला गोळा बनवायचा. जसं की आपण नेहमी चपातीसाठी जितका गोळा घेतो त्या पद्धतीनं. आणि काय करायचं, थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करायचं आणि त्यामध्ये थोडंसं 1-2 बोट आपल्याला तेल लावून घ्यायचे. असं तेल लावून घेऊन फक्त त्याची आपल्याला मूठ वळण घ्यायची आणि गोल आकार द्यायचा आहे. जास्त आपल्याला लाटत बसायचं किंवा पदरं पडण्यासाठी आपल्याला जास्त कुटाणा करायची गरज नाही. अशा पद्धतीने जरी तुम्ही बनवून घेतलात अगदी कुरकुरीत आणि लेअरदार आपली ही बाटी बनवून तयार होते. अगदी खुसखुशीत, जसं की तुम्हाला वाटलं बिस्किटासारखी ही खारीसारखी बनवून तयार होते. इतकी छान आपली ही बाटी बनवून तयार होते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा. आता ह्या पद्धतीने मी सर्व गोळे जे आहेत ते पटकन बनवून घेईन. तर अशा पद्धतीने सर्व गोळे जे आहेत ते मी एक एक करून आता बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. अशी मोठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. साधारणतः 2 ग्लास इतकं मी पाणी टाकलेलं आहे. किंवा तुम्ही पातेलं घेतलं तरीसुद्धा चालते. एक स्टँड ठेवायचे, त्यावरती मी चाळण ठेवणार आहे. तुम्ही नाही ठेवलं तरी चालते कारण पाणी जर मध्ये चाळणीत जाईल ह्यासाठी मी ही चाळण ठेवलेली आहे. नाही ठेवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी अशी चाळणी ठेवायची. चाळणीवरती आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते गोळे व्यवस्थित आपल्याला आता ठेवून घ्यायचे आणि 10 मिनिटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. जे की चांगले वाफले जातील आणि फुगले जातील. इतके छान वाफले जातात की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. अगदी छान आपली ही पद्धत इतकी छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी परफेक्ट दालबाटी बनवून तयार होते. बिलकुल तुमची दालबाटी बिघडणार नाही. फर्स्ट टाईम जरी तुम्ही दालबाटी बनवता तर परफेक्टच बनवून तयार होईल. एक 10 मिनिटासाठी आपण ठेवलेला आहे गॅस मीडियम. आता बाटी आपली छान वाफेपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्या कुकरला लागलेल्या डाळी छान शिजलेल्या आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त ह्या ठिकाणी घट्टसर आणि पातळसर करायचं असेल तर पाणी टाकू शकता. या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅसवरती आपल्याला आता कढई ठेवून घ्यायचं आहे. चला आता छान कढई आता गरम झाली की आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता चला 3 ते 4 चमचे इतकं मी ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. नेहमी आपण वरण किंवा दाल तडका किंवा भरपूर प्रकारचे वरण बनवतो, पण अगदी ह्या पद्धतीने बनवून पहा. चविष्ट आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान लागेल. आता ह्या ठिकाणी जिरे, मोहरी, आपण कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. छान तडका तयार झाला की ह्यामध्ये
जे आपण शिजवून घेतलेलं वरण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला लाल तिखट, मीठ, मसाले आपल्या आवडीनुसार आपण जे बेसिक वापरतो तेच ह्या ठिकाणी मी टाकून घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतो. आता काळं तिखट, लाल तिखटाने आपण हळद टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं एक कोमट पाणी आपल्याला थोडंसं लागणार आहे आणखी, कारण खूप घट्टसर आहे. जितकं आपल्याला पातळ करायचं तितकं आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी वरणाला चांगली उकळी येऊ द्यायचं. उकळल्यानंतर वरणाला चव पण खूप छान येते. आता ह्या ठिकाणी वरण चांगलं उकळलेलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर आपण उकळून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी थोडीशी आपण ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कट करून. मीठ आपण टाकून घेतलेलं आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. चला तर पाहूया बाटी आता तयार झाली की नाही ते पाहायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला सुरीने चेक करायचं. जर सुरीला पीठ लागत असेल तर समजायचं की आणखीन आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागेल. बिलकुल सुरीला पीठ लागत नाही, म्हणजे छान आपल्या ह्या वापरलेल्या आहेत आणि छान तयार झालेले आहेत. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे चाळणी, आणि चाळणीवरती ज्या बाट्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचं. आता कट करताना तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात तुम्ही ह्या कट करू शकता. आता मी बिस्किटासारखा आकार देणार आहे. लांबट आकारामध्येच मी आता अशाच कट करून घेणार आहे. अगोदर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड झालेले आहेत बाटीची व्हिडिओ, तुम्ही जाऊन चॅनलवरती पाहू. तुम्हाला कट करताना लक्षात येत असेल, अगदी छान आपली ही बाटी कुरकुरीतच होणार आहे. इतक्या छान बाटीचं पीठ तयार झालेलं असल्यामुळं बिलकुल ह्या बाटी बिघडत नाहीत. आता अशा पद्धतीने मी थोड्याशा बाटी ज्या आहेत त्या जितक्या तळायच्या तितक्याच कट करून घेणार आहे. तुम्ही ह्या 1 दिवसाकरता फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. अगदी जेव्हा पाहिजे मुलांना तेव्हा हे तळून दिलं तर अगदी छान कुरकुरीत तळता येतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचं आहे. आणि तळते वेळेस आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा नाही, तर वरून तळतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळं गॅस मिडियम ठेवून आपण सावकाश तळून घेणार आहोत. तर फटाफट मी आता हे सर्व बाटी ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. एका साईडनं चांगलं तळलं की दुसरी साईडसुद्धा आपल्याला उलटून असेच तळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही जास्त मोठी कढई घेऊन तेलामध्ये सुद्धा डीप फ्राय करू शकता. बाटी तळली की नाही आपल्याला कसं ओळखायचं, तर बाटीचा कलर अगदी बिस्किटासारखा यायला पाहिजे. गव्हा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचं आहे. आता पाहू शकता या ठिकाणी रंग सुरेख आलेला आहे आणि छान आपल्या खमंग अशा ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या ह्या बाट्या तळून झालेल्या आहेत. आवाज ऐकून तुम्हाला लक्षात येईलच. आता सर्व बाटी जी आहे मी ती बाहेर काढून घेईल. चला आता आपल्या बाटी तर तयार झाल्या आहेत, आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे. आता वेळ न घालता ह्या ठिकाणी आता मी प्लेट लावून घेणार आहे. जे की खाण्यासाठी आपल्याला आतुरता असते जेव्हा आपण कुठलाही पदार्थ करतो तेव्हा टेस्ट करून पाहण्याची. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लावून घ्यायचं, आणि तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जर दिवसभर हा पदार्थ बनवतो मुलं बिलकुल कंटाळणार आहेत किंवा बाहेरचे कुठलेही पदार्थ मागणार नाहीत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तयार करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या बाटी कशा झाल्यात, किंवा तुम्ही आणखीन कुठल्या प्रकारच्या बाटी बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता बाटी तर बनवून झालेल्या आहेत. आता आपण खाऊनसुद्धा पाहणार आहोत. आता त्यानंतरसुद्धा आपल्याला आणखीन एक अगदी भन्नाट आणि खूप छान पदार्थ पाहायचे जे की 1 महिना आरामात टिकतो. चला तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ, आता पुढचा नाश्ता काय आहे ते पाहायचं आहे. आता ठिकाणी आपण उडद डाळ घेतलेली आहे, ती आपल्याला परफेक्ट मेजरमेंटसोबत घ्यायचे. तर ह्या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे, तुम्ही कुठल्याही वाटीने घ्या. आता एक वाटी आपण पूर्ण वाटी भरून जी आहे ती उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ही वाटी आपण आता ह्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. त्याच वाटीने काय करायचे, तांदूळ घ्यायचे. ह्या ठिकाणी मी रेशनचेच तांदूळ घेतले. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेतले तरीसुद्धा चालतात. आता ह्या ठिकाणी एकूण आपण ह्या ठिकाणी 3 वाटे इतके तांदूळ घेतलेले आहेत. 1 चमचा आपण ह्या ठिकाणी मेथ्या घेतलेल्या आहेत. आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचे, पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्यात पाणी टाकायचे. चला तर आपण ह्यात पाणी टाकलेलं आहे. 2 वेळेस आपल्याला पूर्ण धूळ जी आहे ती पूर्ण निघून जाईल. अशा पद्धतीने आपण आता हे धुवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी तांदूळ डाळी आपल्या धुवून झालेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले. आता काय करायचं आहे, पूर्ण भरून आपण इतकं पाणी टाकून देणार आहोत की आता भिजण्यासाठी आपल्याला एक 6 तासासाठी आपल्याला हे असंच ठेवायचे. आता हे दुपारी मी भिजत ठेवलेलं होतं. आता ही संध्याकाळची वेळ आहे. आता काय करायचं, आपल्याला 6 तास झालेले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं चांगलं वाटण तयार करायचं. जितकं जमल तितकं आपण ह्याला लहान आकारातच वाटून घेणार आहोत. नुसते तांदूळ आपल्याला काढायचे आणि त्यात थोडं आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकून काढून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेस्ट टाईप आपल्याला बनवून घ्यायचे. आता इथे जे पीठ आपण काढलेलं एखादं मोठं भांडं घ्यायचे आणि त्या भांड्यामध्ये आपण सर्व पीठ जे आहे ते पूर्ण टाकून दिलेलं आहे. आता
ह्या ठिकाणी पूर्ण पीठ जे आहे, तांदूळ जे आहे ते आपलं काढून झालेलं आहे. पाहू शकता मस्त पीठ झालेलं आहे त्या. तर अशा पद्धतीचीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं. जास्त पातळही नाही, जास्त खूप घट्टही नाही. आता काय करायचं, आपल्या कुठलंही यात मीठ वगैरे, सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही. आता आपण झाकण ठेवलेलं आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी मी रात्रभरासाठी हे पीठ झाकून ठेवलं होतं आणि इतकं छान हे पीठ फॉर्मट झालं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. छान पीठ जे आहे ते हलकं फुगलेलं आहे. एकदम छान जाळी पडलेली आहे. मऊ लुसलुशीत आपल्याला ह्या पिठापासनं भरपूर असे आपण पदार्थ आता ह्या ठिकाणी बनवू शकतो. जसे की इडली, आप्पे, डोसे, कुठलाही तुम्हाला साऊथमधला जर पदार्थ बनवायचा म्हणजे ह्या पिठापासून अगदी छान तयार होऊ शकतो. तर आपल्याला आज ह्या पिठापासून काय बनवायचं ते आता आपण पाहूया. नेहमी तर आपण इडलीचं पीठ तयार करतोच, पण खूप जणांचं पीठ फुगत नाही, इडली चपटी होते, आप्पे फुगत नाहीत, अशी खूप शिकायत असते. तर ह्या ठिकाणी आता आपण मीठ टाकून घेतले, तर आपण ह्यात सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही. मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामधलं जर तुम्ही अर्धं पीठ आप्यासाठी किंवा अर्धं पीठ इडलीसाठी काढून ठेवलं तरीसुद्धा चालते. आता आपल्या पूर्ण पिठाच्या इडल्या बनवून इडली पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की पीठ किती परफेक्ट झालं. इडली आपली मार्केटपेक्षा सुद्धा भारी आणि मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पूर्ण आता इडली पात्रामधल्या प्लेटला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. आता तेल लावून झाल्यानंतर आपण पूर्ण इडलीचं बॅटर जे आहे ते आता हे टाकून देणार आहोत. आता इडली पात्रामध्ये पीठ आपण पूर्ण टाकून दिलेलं आहे. गॅसवरती आपण भांडं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आता त्यात पूर्ण प्लेट आपल्याला ठेवून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी आपल्याला हे लो टू फ्लेम करून आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता इडलीसोबत खाण्यासाठी चटणी किंवा सांबार तर लागतंच, पण ह्या ठिकाणी मी सांबार तुम्हाला कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला आता मी लगेच दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण काही डाळी घेतलेल्या आहेत. मिक्स डाळीपासून आपल्याला ह्या ठिकाणी आज सांबार बनवायचे. तर आता ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे आणि तीसुद्धा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता धुवून झाल्यानंतर आपल्याला काय ह्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला ह्या ठिकाणी टोमॅटो घेतला आहे, टोमॅटो कट करून घ्यायचे. आता इथे टोमॅटो कट करून झाला की आपण लगेच ह्या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला ह्यातच कट करून टाकायचे. सांबार बनवण्याची प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगळी असते आणि प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं हे सांबार बनवत असतं. पण अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपण सांबार कसं बनवतो ते पाहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो टाकले, डाळी टाकलेले आहेत, पाणी टाकायचे आणि 3 शिट्ट्या आता ह्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. तर आता डाळ आपली चांगली शिजलेली आहे, 3 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. थोडं डाळीला आपल्याला मॅश करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा ग्लास इतकं आपण गरम पाणी टाकलं आहे किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बनवायचे घट्ट पातळ त्या पद्धतीने आपल्या ह्यात पाणी टाकून घ्यायचे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. आता इथं मी 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायचे. आता जी डाळी आपण शिजवून घेतल्या आहेत त्या आता आपण ह्यात टाकून देणार आहोत. आणि लगेच आपल्याला ह्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे. अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे. सांबार मसालासुद्धा आपण 1 चमचा टाकला आहे, ते स्किप झालेलं आहे, तुम्ही नक्की टाका. अगदी मस्त खमंग वास येत आहे, घरभर वास पसरलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण अर्धा ग्लास आणखीन पाणी टाकलेलं आहे. ह्यात पाणी गरम करून टाकायचे. वाव, मस्त आपलं सांबार मस्त तयार झालं आहे. कमी साहित्यामध्ये झटपट आणि वरतून मस्त अशी ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि एक उकळी काढून आपल्याला ह्या ठिकाणी आता गॅस बंद करायचे. तर आता सांबार तर तयार झालेला आहे. तर आपल्याला इडली बनवून घ्यायचं आणि इडली पाहायचं आपल्याला कशी बनलेली आहे ते. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलं असेल, मस्त मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे. आता चला इडल्या तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सुरुवातीला मी ह्यामधली एकच प्लेट बाहेर काढणार आहे. कारण आपल्याला गरम गरम इडली खायला सर्वांनाच आवडते, त्यामुळे फक्त प्लेटमध्ये आता मी एक प्लेटमधल्या 4 इडल्या ज्या आहेत त्या काढून घेईन. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलं असेल, मस्त गुबगुबीत आणि लुसलुशीत आपली इडली बनवून तयार आहे. मार्केटपेक्षा सुद्धा भारी आणि स्वच्छ पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही अशा इडल्या जर बनवून सर्वांनाच आवडतील. तुम्ही बाहेरची इडली खायचं सुद्धा बंद करताल. इतकी स्वच्छ आणि छान इडल्या आपल्या घरच्या घरी तयार होतात.
तर आता सर्व इडल्या ज्या आहेत त्या मी आता काढून घेणार आहे आणि प्लेटमध्ये लगेच लावून घेणार आहे. जे सांबार आपण बनवलं ते सांबार सोबत घेतलेलं. मी ह्या ठिकाणी चटणी बनवलेली नाही, चटणी मी नंतर बनवणार आहे. त्यामुळे चटणीचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर आपण अपलोड केलेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. खास करून आज मी इडलीसाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि इडली जी आहे ती आपली मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे, स्पॉन्जी झालेली आहे. तर तुम्हाला ही इडली कशी वाटली तर आता इडली तर तुम्ही पाहिलेली आहे. आता आपल्याला त्याच बॅटरपासून आणखीन एक पदार्थ पाहायचा आहे आणि खमंग चटपटीत. चला तर सुरुवात करूया. पद्धतीने बनवणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर वाटेल इतके छान मऊ लुसलुशीत आप्पे बनवून तयार होतात. नेहमी तर आपण तांदूळ आणि उडीद डाळीचे बनवतोच, पण आज आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी नवीन थोडेसे भांडं नवीन असल्यामुळं सुरुवातीला चिकटण्याची शक्यता असते, पण पाहूया आपण आता काय होतं पुढं ते. आता थोडंसं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत, कारण जेव्हा आपण कुठलंही नवीन भांडं असतं त्यामध्ये सुरुवातीला पदार्थ चांगला होत नाही, तरीसुद्धा आपल्याला ट्राय करायचं आहे आणि पाहायचं आहे की पदार्थ कसा बनतो. आता जमल तितकं आपण बसेल तितके आपण ह्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर फटाफट आपल्याला पूर्ण पात्र जे आहे ते भरून घ्यायचे. मुलांना सुट्टी असल्या दिवशी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण तर नेहमीच बनवतो, पण अगदी सोप्या पद्धतीने एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा. त्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, किंवा तुम्हाला आणखी कुठले पदार्थ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. होऊ शकतं अगदी मस्त गुबगुबीत आपले आप्पे झालेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नातसुद्धा आपल्या भांड्यामध्ये सुद्धा चांगले बनलेले आहेत. आपण नेहमी तर बनवतोच, पण अगदी नवीन भांड्यामध्ये उठतात की नाही, निघतात की नाही हा प्रश्न पडतो, पण अगदी छान निघालेले आहेत. चला आता दोन्ही साईडनं आपल्याला चांगलं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. ती तीळ लावून मस्त खाण्यासाठी खमंग आपले आप्पे तयार झालेले आहेत. सोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी चटणी आत्ताच बनवलेली नाही, नंतर मी बनवणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ मी भरपूर वेळेस अपलोड केला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर ह्या ठिकाणी आप्यासोबत खाण्यासाठी थोडी घाई असल्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबारच बनवून ठेवलेलं आहे, कारण आम्हाला ह्या पिठापासून थोडी इडलीसुद्धा बनवायची आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबार बनवलेलं आहे. चटणी कारण की मुलांचं कसं असतं, एक जण एक मागतात, एक जण एक मागतात. त्यामुळं मी ह्या ठिकाणी ह्याच पिठापासून 3 पदार्थ बनणार आहे. एक तर इडली, आप्पे आणि डोसा. आपल्याकडे ह्याच पिठापासून 3 पदार्थ बनले जाणार आहेत. आप्याचं प्लेटर तयार झालेलं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत आपले आप्पे तयार झालेत. मी टेस्ट करून पाहेन, तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवेन की आतमध्ये सुद्धा किती लुसलुशीत जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत. अगदी गरमागरम खाण्यासाठी आप्पे तयार आहेत. मी टेस्ट करून पाहते. कमेंट करून तुम्ही सुद्धा सांगा की कसे झाले आहेत. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.